नमस्कार मित्रांनो, आपल्या घरची आराम खुर्ची तिचं आपण रिनोव्हेशन करत आहोत। ह्या खुर्चीला आधी पट्ट्या होत्या, त्या पट्ट्या आपण आधी काढलेल्या आहेत। ह्या पट्ट्याच्या जागी आपण हा कपडा लावून ह्या कपड्यामध्ये आपण पट्ट्या बसवणार आहोत। आता कपड्याला आपण आधी गोट मारून घेऊया। गोट मारल्यानंतर आता हा खुर्चीच्या साईज नुसार हा कपडा आपल्याला कट करावा लागेल। हा कपडा कट केल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूंनी गोट टाकून घ्यायचा आहे। आता दोन्ही बाजून गोट झाला आहे आणि हे दोन्ही बाजू आता एकत्र शिवत आहोत आपण, कारण हा कपडा आपण डबल घेतला आहे। पट्ट्यामध्ये घालायचे असल्यामुळे हा कपडा आपल्याला डबल घ्यावा लागलेला आहे। आता इथं जॉईंट करत आहोत आपण, दोन्ही कपडे एकत्र शिवायचे। याल्यानंतर आपल्याला ही शिलाई आपण डबल करायची। याला काय दाब टीप म्हणतात। ही दाब टीप घेतल्यानंतर मजबूती वाढते कपड्याची। आपण बसल्यानंतर कपडा हा उसवू नये म्हणून ही दाब टीप टाकायची आहे। आता दुसऱ्या बाजूचे दोन्ही आपण एकत्र केलेत आणि एक पहिली शिलाई घेतोय। ह्याला सुद्धा पहिल्याप्रमाणेच पहिली जशी आपण शिलाई मारली तसंच ह्याला सुद्धा आपल्याला डबल शिलाई घ्यायची आहे। आता ही शिलाई पहिली शिलाई घेऊ आणि ह्याला शिलाई झाल्यानंतर परत ह्याला दाब टीप टाकायची। आता ह्या वरच्या बाजूचा रूळ असतो, हा रूळ ह्याच्यामध्ये वळून घालायचा असतो। तर ह्याच्याकरता तिथं गोल गोट आला पाहिजे। तर त्याच्याकरता माप घेतलं आहे, 3 इंचाचं माप आहे हे। आता इकडून 1.5 इंच आणि खालच्या बाजूने 1.5 इंच असं हे 3 इंचाचं माप आहे। अशा 3 ठिकाणी आपल्याला खूण करायच्यात। 1 झाली, 2 झाली आणि ही तिसरी खूण। आता हे 3 खुणा केल्यामुळे काय होईल, आपल्याला रेष ओढायला सोपं जाईल। रेष ह्याच्यासाठी ओढायची की ही शिलाई सरळ यावी। शिलाई जर सरळ नाही आली तर शिलाई उसू शकते, त्याच्यामुळं ही शिलाई सरळ आली पाहिजे। ही शिलाई पूर्ण झाली। आता असंच आपल्याला दुसऱ्या बाजूला शिलाई घ्यायची। 3 मार्किंग केल्यात, पट्टीनं आता रेष मारायची। इथे सुद्धा आपल्याला 1.5 इंचच माप घ्यायचे, कारण 1.5 इंच खालून 1.5 इंच वरून। रुळाचं माप 1.5 आणि 3 इंचाचं आहे, म्हणजे रूळ हा मोकळा बसेल। मोकळा बसल्यामुळं आपल्याला हे जो कपडा आहे तो काढायला आणि बसवायला सोपा जातो। त्याच्यामुळं हा रूळ हा मोकळा बसला पाहिजे। आता ही टीप जी आहे ते आपण सरळ घेतो। इथं डबल टीप घ्यायची गरज नाहीये, कारण वरच्या बाजूला आपण डबल टीप घेतलेली आहे। सगळा लोड वरच्या बाजूला येणार आहे। खालची टीप म्हणजे रूळ फक्त हलू नये म्हणून याच्यासाठी असते ती। आता झाले। आता आपण एकदा टेस्ट करूया त्याच्यामध्ये। वरच्या बाजूला आपण टाकलेला आहे कपडा, वरच्या बाजून टाकून घेऊ। हा सरळ करायचा आहे। ह्याच्यामध्ये आता हा रूळ बसतो का नाही ते पाहू आपण। हा रूळ चांगल्या तऱ्हेने बसलेला आहे, असं सरळ करून घेऊया। आता ही खालची बाजू आहे, या खालच्या बाजूला आधीच टाकलेला होता, रूळ बसवला आहे। आता मधला जो कपडा आहे तो किती आहे ते पाहूया आपण। बऱ्यापैकी हा कपडा आपण ढिल्ला घेतला आहे, जो लागतो खुर्चीला त्याच्यापेक्षा आपण जास्त घेतलेला आहे। आता ह्या पट्ट्या आहेत, ह्या पट्ट्या आपल्याला दोन्ही कपड्याच्या मधल्या बाजूला आपल्याला घालायच्या आहेत। ह्या प्रत्येक पट्ट्या वेगवेगळ्या करायच्या। आपण ह्या वेगळ्या करून आता एका लाईन मध्ये बरोबर सरळ अंतरामध्ये घ्यायच्यात। ह्या एकूण 18 पट्ट्या आहेत।
बरोबर 18 पट्ट्या बसल्या पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला शिलाई घ्यायची 2 इंचामध्ये. दोन्ही मधलं अंतर हे सारखंच आलं पाहिजे. त्याच्याकरता खडूने एक आपण साधी मार्किंग करत आहोत. इथं टेपची एवढी आवश्यकता नाही आहे, तरी नुसतं मार्किंग करायचं आणि त्या मार्किंगवर आपण पट्टीने रेषा ओढूया. आता जिथं जिथं खडूच्या रेषा आहेत तिथे तिथे शिलाई घेऊया. इथे एक साधी शिलाई मारली तरी चालते. इथं काही डबल शिलाई घ्यायची गरज नाहीये, कारण कपडा हा मजबूत आहे. आता ह्या शिलाई होत आहे, अर्धी झालेली आहे. प्रत्येक पट्टीमध्ये एक शिलाई आलीच पाहिजे. त्याकरता ह्या शिलाई आपण घेतलेल्या आहेत आणि आता आपण एकदा बसून बघूया. ह्या प्रत्येक पट्टी प्रत्येक खाण्यामध्ये आपण बसवत आहोत. वरच्या पट्ट्या बसवल्यात. आता खालून सुरुवात करूया. फार काही अवघड नसतं हे. आपल्याला वाटतं हे खूप अवघड आहे काही, पण करायला गेलं तर सगळं सोपं असतं. ह्या सगळ्या आपण पट्ट्या मोजलेल्या आहेत. त्या मोजल्याप्रमाणे ह्या पट्ट्या त्याच्या शिलाई मारलेली आहे. प्रत्येक मार्किंगवर आपली शिलाई झालेली आहे. त्याच्यामुळे हे जे आहे बघा, पहिला कपड्यामध्ये किती झोळ येत होता. आता पट्ट्या बसवल्यानंतर हा झोळ पूर्ण कमी होऊन बरोबर आपल्या मापाची खुर्ची, मापाचा जो आहे ती खुर्ची व्हायला लागली आहे बघा. ह्या सगळ्या पट्ट्या बसल्यानंतर तुम्ही बघताल हे पूर्ण व्यवस्थित आपल्याला बसण्यासारखं खुर्ची होणार आहे. ह्या बरोबर मोजलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता हे बरोबर माप येणार आहे. ही खुर्ची पाठीसाठी खूप चांगली असते. पाठीचा कणा, कंबर ह्या खुर्चीवर बसल्यामुळे, ह्या खुर्चीवर आराम केल्यामुळे दुखत नाही आणि पट्ट्यामुळे विशेष पाठीला सपोर्ट देतात. कसं वाटतंय आपल्याला मित्रांनो? आहे का? झालंय ना बरोबर? पहा, आता आपण सरळ बघतोय. दिसायला एकदम आकर्षक दिसत आहे खुर्ची. पहा, जसं काही रेडीमेड दुकानातून आणलेली आहे असे वाटतंय आपल्याला. पहा मित्रांनो, समोरून एकदम छान व सुंदर दिसत आहे. मी आता बसून पाहतो. पहा, एकदम सुंदर वाटत आहे. ओके.